दिघागाव रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तर उरण रेल्वे मार्गिकेलाही हिरवा झेंडा दाखवणार। आज अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, मोदींचा रोड शो आयोजित। रामकुंड आणि काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी दर्शन घेणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेत शरद पवारांसोबत एका व्यासपीठावर येणं अजित पवारांनी पुन्हा टाळलं। शरद पवार मात्र कार्यक्रमाला उपस्थित। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, वैद्यकीय जामिनात आणखी 6 महिन्यांची वाढ। काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल। तुरुंगातनं बाहेर पडल्यावर शक्तीप्रदर्शन करत वाहतूक कोंडी केल्याचा आरोप। विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका, एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना, तर शिंदेंसह ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र। विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। निकालानं घराणेशाही मोडीत निघाली, पक्ष कुणाची खासगी मालमत्ता नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही, शिंदे आणि शिवसेना हे नातंच तुटलेलं, उद्धव ठाकरेंची टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार। उजनी धरणामध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक, पाण्याची नासाडी केल्यास कारवाईचा बडगा। पाणी पातळी खालावल्यामुळे सोलापूर पालिका ॲक्शन मोडवर। शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी आणखी 2 जणांना अटक, हत्येसाठी पिस्तूल पुरवणाऱ्या 2 जणांना बेड्या। हत्येपूर्वी आरोपींनी मुळशीमध्ये सराव केल्याचंही उघड। भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला T20 सामना, विराट कोहलीची पहिल्या सामन्यातनं माघार। मराठवाड्यामध्ये आज वेळा अमावस्येचा उत्साह, निसर्गाशी नातं जपणारा आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।